थोडं भजन करूयात आणि मग निरूपणाला सुरुवात करतो. बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीताराम 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 राम, बोलो राजा राम राम, जानकी जीवन स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती,
सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्री राम जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून कोथरूड आध्यात्मिक मंडळाच्या द्वारे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून ही जी विशेष गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने निरूपण सेवा आयोजित केलेली आहे, त्याला उपस्थित सर्व माझे आदरणीय गुरुबंधू भगिनी सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन। जय सियाराम। सज्जनो, अग्निहोत्री काका काही दिवसांपूर्वी मला येऊन भेटले आणि त्यांनी सहज विनंती केली की दादा, आपण एवढ्या लांब लांब दूर दूर ज्योतिर्लिंगांमध्ये रामकथा करता, परंतु आम्हा पुणेकर मंडळींसाठी काहीतरी करा। कोथरूड भागामध्ये आपला मनोबोध होत असतो, परंतु तो देखील सर्व लोकांपर्यंत अजूनही पोहोचलेला नाही। तर या सगळ्याचं औचित्य साधून गुरुपौर्णिमेच्या साठी आपण विशेष निरूपण सेवा द्यावी। आणि बोलता बोलता ते मला सांगून गेले की मी कुसरोवाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटचा प्रोफेसर होतो आणि मी देखील वाडिया कॉलेजचाच विद्यार्थी आहे आणि विषय होता गुरुपौर्णिमेचा। म्हटलं, लौकिक अर्थाने ज्यांनी आम्हाला पोट भरायची विद्या शिकवली अशा गुरूंना देखील त्या निमित्ताने आपण ही गुरुदक्षिणा देऊ शकतो आणि त्यामुळे त्यांच्या या विनंतीला मान देऊन आज हे प्रभू रामचंद्रांच्या इच्छेने कृपेने आपण सर्वजण एका चिंतनासाठी उपस्थित आहोत। सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का? थोडासा तंबोरा कमी कर, थोडा फीडबॅक मला कमी केला तरी चालेल, यांचा स्पेशली, माझा राहू दे बरोबर। मला 6 ते 7:30 वेळ दिलेली आहे, आत्ता घड्याळामध्ये 6:30 झालेले आहेत, त्यामुळे 1-1.5 तास आपण आता शांतपणे गुरुचिंतन करूयात, गुरुला वंदन करूयात, गुरुचं स्मरण करूयात। आणि मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की जसं आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंगला MCQs असतात बघा, पटकन एकच बॉक्स टिक करायचा असतो, तसं जाता जाता अग्निहोत्री काकांना विचारलं, म्हटलं काका कुठल्या विषयावरती चिंतन हवंय, काय बोलायचंय? क्षणामध्ये त्यांनी आपला बॉक्स टिक करून टाकला आणि मला विषय दिला श्री गुरु शरणम या एका वाक्यावरती। म्हणजे कॉलेजची परीक्षा अजूनही चालूच आहे। श्री गुरु शरणम या एका सूत्रावरती सरांनी मला चिंतन करायला सांगितलं। अर्थात हा त्यांचा सद्भाव देखील आहे आणि ते संयुक्तिक देखील आहे। नुकतीच गुरुपौर्णिमा झालेली आहे, अजूनही आकाशामध्ये चंद्रमाची थोडीशी उतरलेली ती कला, परंतु ती बघत असताना आजही विशेष मनाला आल्हाद होतोय की गुरुपौर्णिमेचा हा अत्यंत सुंदर पर्वकाळ चालू आहे
आणि या पर्व काळामध्ये आपण सगळेजण या व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरुच्या चरणी शरण जात असतो, त्याला वंदन करत असतो, त्याचं पूजन करत असतो. गुरुपौर्णिमा ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील पर्वकाळ आहे, ज्याच्या कृपेने आज आम्ही हे आमचं आयुष्य समाधानाने जगत आहोत. जे काही प्रारब्ध आहे ते प्रारब्ध आम्ही आनंदाने सहन करत आहोत, ज्याच्या कृपा छत्राखाली आमची वाटचाल चाललेली आहे. अशा सद्गुरूच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. कधी कधी मी विचार करतो की या व्यास पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाचा हा भाव विश्वास उफाळून आलेलं असतं आणि या सगळ्यांच्या भावनांचा विचार करत असताना एक मनामध्ये अनामिक भीती देखील येऊन जाते. भीती या गोष्टीची येते की आपण आजच्या काळात पाश्चिमात्यांचं अगदी अनुकरण करतो बघा सगळ्या गोष्टींमध्ये. आज या पाश्चिमात्य लोकांनी आम्हाला मदर्स डे दिला, फादर्स डे दिला, थँक्स गिव्हिंग डे दिला. चुकून आम्हाला आमची गुरुपौर्णिमा देखील गुरु डे एवढ्यापुरती जर जाऊन भविष्यामध्ये मर्यादित झाली तर ही गुरुपौर्णिमा, ही व्यास पौर्णिमा, हा कृतज्ञतेचा क्षण. मला असं वाटतं की ही कृतज्ञता व्यक्त करण्याची व्यास पौर्णिमा एक आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी आहेच. त्या निमित्ताने आपण गुरुच्या चरणी जावं. जर तो देहात असेल तर त्याची अत्यंत सुंदर पूजा करावी, अर्चन करावी, दक्षिणा द्यावी, वस्त्र द्यावं, फळं द्यावीत, सर्व उपचार करावेत. चैतन्य रूपाने असलेल्या गुरुच्या समाधीजवळ जाऊन आपण हे सगळे उपचार करू शकतो. आणि काही शक्य नसेल तर मानस उपचार देखील भगवंताला अत्यंत प्रिय आहेत. पण ही केवळ एक कृती या रूपाने मर्यादित न राहता कृतज्ञता ही आमच्या मनाची स्थिती व्हावी म्हणून गुरुपौर्णिमा असते बघा. ही कृतज्ञता ही माझ्या क्षणोक्षणी माझ्या अंतःकरणामध्ये सतेज राहावी. मी कोण आहे, कोणामुळं आहे, मी कोणाचा आहे, मी कोणाच्या कृपा छत्राखाली आहे, मी कोणामुळं जिवंत आहे, आज मी कोणाच्या मुळं ओळखला जातोय. कोण आहे रवींद्र पाठक? काय एक इंजिनियर असणं, एक बिझनेसमन असणं, या जगामध्ये असे कोट्यावधी किडा मुंग्यांसारखी लोक पसरली आहेत. पण आज त्याला ऐकायला जावं हे या रवींद्र पाठकचं काम नाही. तो ज्याच्या कृपाछत्राखाली आहे त्या कृपाछत्राखाली असल्यामुळं तुम्हाला ते ऐकावंसं वाटतं. सज्जनो, माझ्यासाठी गुरुपौर्णिमा हा निरंतर कृतज्ञता आपल्या जीवनात घनीभूत करण्याचा एक सुवर्ण काळ वाटतो. कधी कधी आपण आपल्या आयुष्यात विचार करून बघावा की माझ्या आयुष्यातून जर गुरुचं स्थान वजा झालं तर माझी किंमत काय. कधीतरी विचार करून बघावा, जर आज मला गुरुनी भगवंताचं नाम दिलं नसतं तर माझ्या मनाची अवस्था काय. कधीतरी विचार करून बघावा की प्रारब्धाच्या रेषा कदाचित ज्योतिषशास्त्राने काही वेगळ्याच सांगितल्या होत्या, पण आयुष्य मात्र कोणाच्या तरी कृपा छत्राखाली राहिल्यामुळं एका वेगळ्याच उंचीवरती जाऊन आपण जगतोय. मला नेहमी असं वाटतं की एखाद्या गरिबा घरची म्हातारी आई आपल्या लेकरासाठी काय करते, ती काहीतरी कदाचित भीक मागून आणेल, पण त्या भिकेमधलं देखील जे चांगलं चुंगलं आहे ते आपल्या पोरासाठी ठेवेल आणि जे नको आहे त्यांनी आपली गुजराण करेल.
गुरु देखील त्याच्या छत्रछायेखाली असलेल्या जीवाच्या प्रारब्धामध्ये जरी कष्ट असले तरी त्या कष्टाला थोडं मागं पुढं करतो आणि आपल्या लेकराला 2 चांगले घास भरवतो. बघा, ही कृतज्ञता नाही तर काय. आज या ब्रह्मचैतन्याच्या या कृपा छत्राखाली आपण आहोत आणि त्यामुळं गुरुपौर्णिमा हा केवळ एक दिवस न राहता ती भावना घनीभूत करण्याची सुरुवात आहे पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंतची. अन्यथा मी म्हटल्याप्रमाणे हा गुरु डे होऊन जाईल. गोंदवल्याला पूज्य बाबा एक फार छान गमतीची गोष्ट सांगायचे की कशी कृतज्ञता असते आमची. एकदा एका पोलीस इन्स्पेक्टरला कुठल्या तरी एका ज्योतिषाने सांगितलं की बाबा तुला जो हा नोकरीमधला त्रास आहे ना तो जर घालवायचा असेल तर दररोज एक गोष्ट करत जा, ऑफिसला निघताना आपल्या आई वडिलांना नमस्कार करून निघत जा म्हणे. हा म्हणाला ठीक आहे, सोपी गोष्ट आहे, करत जाईन. घरी आला, आई बाबा बाहेर या, मी दररोज 8:30 वाजता कामाला जातो, मला बरोबर 8:30 वाजता तुम्ही इथं हजर पाहिजे, क्षणभर देखील उशीर नको, मी तुम्हाला नमस्कार करीन, आशीर्वाद द्यायचे, मी चाललो. सज्जनो, या अशा पद्धतीने कृतज्ञता जर आपल्या हृदयामध्ये आपण ठेवत असू तर ही गुरुपौर्णिमा, ही व्यास पौर्णिमा कशी फलित होणार आमच्या जीवनात. ही मनाची निरंतर कृतज्ञतेची अवस्था आपल्या हृदयामध्ये जतन करणं, याचं नाव आहे श्री गुरु शरणम. श्री गुरु शरणम, श्री गुरु शरणम. आपल्या गुरुच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये कमालीचा उत्कट भाव घेऊन जगणं, याचं नाव आहे गुरु शरणम. परवाच माझ्याकडं आमचा अजित आला होता काहीतरी कामानिमित्त आणि बोलता बोलता मला म्हणायला लागला, दादा त्या श्री गुरु शरणम या सूत्रावरती तुम्ही काय बोलणार. आणि मला सहज जाता जाता कोणीतरी एक विचार देऊन जावं त्याप्रमाणे मला म्हणाला की गुरुलाच का शरण जायचो. प्रश्न अगदी सोपा आहे, कारण या श्री गुरु शरणम या शब्दावरती ज्याच्यावरती आपण चिंतन करतो त्याच्यामध्ये 2 मुख्य तत्व आहेत. एक आहे श्री गुरु आणि दुसरं आहे शरणम. श्री गुरुलाच का शरण जायचं. मी असा सहज विचार करत होतो आणि त्यावेळेला मला या आजच्या काळामध्ये बघा बऱ्याचशा देशांमध्ये अराजकता माजलेली आहे. या सिरियामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात अराजकता माजली आहे. मग या देशातली लोक काय करतात, गपचूप कुठल्या तरी मार्गाने एखाद्या संपन्न देशामध्ये प्रवेश करतात. युरोपमध्ये जातात, अमेरिकेमध्ये जातात आणि तिथं जाऊन स्वतःला ॲसलम म्हणजे रेफ्युजी, स्थलांतरित अशा रीतीने घोषित करतात, ज्याला मराठीमध्ये शब्द आहे शरणार्थी. शरणार्थी. आणि एकदा शरणार्थी म्हणून त्याने स्वतःला घोषित केलं की जोपर्यंत त्याच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत एक इंटरनॅशनल कायदा असा आहे की त्याला परत त्याच्या देशामध्ये डिपोर्ट करता येत नाही. तो शरणार्थी काय असतो, अगतिक असतो, असहाय्य असतो. आणि तो का शरण जातो या देशांना. कधी असं ऐकलंय का की अमेरिकेचा नागरिक सिरियाला शरण गेलाय. कधी असं ऐकलंय का की एका छोट्या देशामध्ये जिथं अराजकता माजली आहे तिथं एखाद्या मोठ्या देशाचा माणूस येऊन शरण गेलाय. नेहमी छोट्या अगतिक असहाय्य असलेल्या प्रांतामधूनच मनुष्य संपन्न सामर्थ्यवान जो मला निर्भय करू शकेल अशा ठिकाणी जाऊन शरण जातो. मला असं वाटतं की मी तिथं गेल्याने त्या देशाची संपन्नता मला प्राप्त होईल.
मी तिथं गेल्याने मला सामर्थ्य प्राप्त होईल, मी तिथं गेल्याने मी निर्भय होईन, मी माझ्या जीवाला सांभाळू शकेन. सज्जनो, आम्ही सगळेजण आपल्या गुरुच्या ठिकाणी जाऊन एक जय जयकार नेहमी करत असतो. पुन्हा एकदा सगळेजण मिळून करूत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. मोठ्याने हा जय जयकार आम्ही अनेकदा करतो, आम्हाला लक्षात येत नाही आम्ही काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींनी आपल्या गुरुचं वर्णन करतोय. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, ज्याच्या पायाशी सगळी मोक्ष लक्ष्मी पासून वैभव लक्ष्मी तिष्ठत उभी असते, ज्याचा केवळ एक वरद हस्त आपल्या मस्तकावरती पडला असता जी आम्हाला निर्भय करून टाकते, ज्याच्या केवळ आश्रयाने जीवाची असहाय्य स्थिती संपते. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर विश्वामध्ये एकमेव स्थान असं आहे ज्याला शरण गेलं असता आपण सर्व दृष्टीने संपन्न होऊ शकतो, सर्व दृष्टीने निर्भय होऊ शकतो, सर्व दृष्टीने आपण आपल्या जीवनामध्ये स्वावलंबी होऊ शकतो. आणि ते स्थान आहे गुरुचं चरण. या गुरुचा महिमा वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. खरोखर साक्षात परमात्मा जेव्हा देह धारण करून येतो त्यावेळेला त्याला मिळालेली मनुष्याची आकृती म्हणजे गुरु आहे बघा. अशा या गुरुच्या चरणांच्या जवळ सर्व रिद्धी सिद्धी राहतात. या गुरुच्या चरणांच्या जवळ सर्व प्रकारचं समृद्धता राहते, समाधान नांदतं. मग एक आश्रित, एक शिष्य याला एकच गोष्ट करायची असते की निरंतर त्याला त्या चरणांचा आश्रय घ्यायचा असतो बघा. त्याने त्या चरणांचा आश्रय घेतला, ही श्री गुरु शरणम ही स्थिती जर त्याने आपल्या आयुष्यामध्ये निरंतर टिकवली तर ज्या सुखाचा तुम्ही शोध घेताय, ज्या समाधानाचा तुम्ही शोध घेताय, ज्या गोष्टीची तुम्हाला तळमळ लागून राहिलेली आहे सज्जनो, हे सगळं काही तुमच्या जीवनामध्ये आपसुकपणे येईल. पण आम्हाला गुरु या शब्दाची खरी व्याख्याच कळत नाही, त्याची अनुभूती आम्हाला येत नाही. आम्ही आमच्या उपासनेमध्ये देखील बऱ्याचदा म्हणतो शेषा ब्रह्मा वेदान कळे महिमा तुझा थोर कायमी वर्णू पामर वियोग नसावा तव चरणांचा हाच देवर मस्तकी ठेवी अभयकर हेची विनंती दर्शन द्यावे हेची विनंती दर्शन द्यावे दासारंगनाथा करावी कृपा गुरुनाथा शेषा ब्रह्मा वेदा न कळे. त्या गुरुची महती आम्हाला कळत नाही, आमच्या बुद्धीला ती आकलन होत नाही. माझ्या समर्थांनी त्यामुळं सद्गुरु स्तवनाच्या पहिल्या ओळीमध्येच लिहून टाकलं
मज न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे माझ्या मूर्खाची मती, पवाडेल कोठे श्रीराम. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा, स्वामी राव श्रीराम. जिथं समर्थांसारखे संत आम्हाला सांगतात, न कळे न कळे. आम्ही गुरु शरणम या अवस्थेमध्ये जाऊ शकत नाही, कारण या बुद्धीला गुरुचं वैभव कळालेलं नाहीये. या बुद्धीने अजूनही आपण कोणाच्या आश्रयाखाली आहोत याची अनुभूती घेतलेली नाही. आणि त्यामुळं आम्ही व्यास पौर्णिमेच्या दिवशी भावनात्मक स्थितीमध्ये, अरे आज गुरुपौर्णिमा आहे, मलाही जायला पाहिजे गुरुच्या जवळ, म्हणून जातो खरं, पण ती स्थिती कशी आहे, तेवढ्यापुरती आहे. पूज्य बाबा म्हणायचे, गोंदवल्याला त्या बसच्या मधून उतरलो खाली की ते आपल्या खांद्यावरचं प्रपंचाचं भूत झाडावर थांबतं, आणि परत गुरुचं दर्शन घेऊन परत निघालो की परत आपल्या बोकांडी येऊन बसतं म्हणाले. आम्ही विसरून जातो, कारण ही बुद्धी ॲक्सेप्ट करू शकत नाही, रिअलाइज करू शकत नाही, समजू शकत नाही. काय सद्गुरूच्या घरामध्ये, काय संताच्या घरामध्ये, काय मिळतं संताच्या गावी गेला असता, त्याचं वैभव मला अजूनही कळालेलं नाही. त्यासाठी कोणीतरी जवाहीर लागतो बरं का, जो आम्हाला आमच्या बुद्धीला पटवून देईल की बाबांनो तुम्ही कोणाच्या आश्रयाखाली आहात. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना कळालं की सद्गुरूच्या चरणांजवळ काय वैभव आहे, काय मिळतं तिथं. आणि ते वैभव सज्जनो एकदा आमच्या बुद्धीने जर जाणून घेतलं तर कदाचित गुरु शरणम या स्थितीला जाण्याची आम्हाला एक संधी प्राप्त होईल. काय म्हणताय जगद्गुरु तुकाराम महाराज? संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ, नाही तळमळ, नाही तळमळ, दुःख
क्लेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ. जगद्गुरु म्हणतायत संतांच्या गावामध्ये एक अशी गोष्ट मिळते ज्याची भूक आम्हाला सगळ्यांना लागलेली आहे. बघा, आपल्या सद्गुरूच्या गावी गेला ना, आमच्या गोंदवल्याला आम्ही जातो, आठवतो महाराजांनी काय दिलंय आम्हाला. फक्त 2 शब्द कानावरती येतात समाधीवर समोर गेलं की, या बरं बाळ, तुमचीच वाट पाहत होतो. आज कोण आहे सज्जनो या अशा प्रेमाने आम्हाला बोलवणार, ज्या प्रेमाचा ओलावा हृदयाला जेव्हा स्पर्श करतो तेव्हा ही बुद्धी देखील एक प्रकारे कुंठित होऊन जाते की एवढं प्रेम. हा सुकाळ जर कुठं असेल तर तो केवळ गुरुचरणांजवळ आहे. जगद्गुरु गातात, तेथे मी राहीन होऊनी याचक, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन राहीन, तेथे मी राहीन. घालतील भीक, घालतील भीक, तेची मज, तेची मज संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ संतांची. आमचे आनंद सागर इंदोरला महाराजांच्या शोधामध्ये वणवण वणवण भटकत होते. तब्बल 3-4 दिवस हा छोटासा आनंद सागरांचा जीव मेटाकुटीला आला होता. पोटात अन्न नाही, एका अर्थाने याचक अवस्था झाली होती त्यांची. आणि ज्या वेळेला श्री महाराजांचं दर्शन झालं, आमच्या गोशाळेमध्ये आम्ही बऱ्याचदा बघतो वासरं एका ठिकाणी पिंजऱ्यात ठेवलेली असतात आणि संध्याकाळ झाली ना, त्या वासरांना सोडलं की ते जे धावत सुटतात आपल्या आईकडं, ते ज्या तळमळीने धावतात ना, तसे माझे आनंद सागर महाराजांच्याकडे गेले. घट्ट पायाला मिठी मारली, साश्रू नयनांनी अभिषेक केला महाराजांच्या चरणांवर. सगळे आजूबाजूच्या लोक म्हणायला लागले, अरे बाळा बाजूला हो, बाजूला हो. महाराजांनी फक्त हाताने थांबवलं. थांबा म्हणाले. उठून उभं केलं, पोटाशी लावला, आपल्या डोक्यावरून हात फिरवला. पहिला प्रश्न काय विचारला, बाळा जेवलास का रे तू, जेवलास का. तेथे मी राहीन होऊनी याचक, घालतील भीक. बेगर्स हॅव नो चॉईस. पण गुरुचं घर असं आहे. अहो आजही मला आठवतं, आमचा एक चिंचवडचा साधक एकदा काहीतरी कारणामुळे चिडला, तेव्हा जुनं गोंदवलं आपलं 15-20 वर्षापूर्वी ब्रह्मानंद कोठीमध्ये पोती लावलेली असायची, त्याच्या मागं लपून बसला
म्हणाला, आज महाराज तुम्ही मला जेवायला घालाच बघतो म्हणे. मी नाही जाणार, काहीतरी झालं होतं प्रपंचामध्ये. हा आपला जप करत बसलेला आहे आणि थोड्या वेळाने बघतो तर द्रोणभर गव्हाची खीर कोणीतरी समोर आणून ठेवलेली. डोळे उघडून बघितल्यानंतर कोण करतंय? लपून बसलाय, ज्याला आतमध्ये शोधता येणं देखील अवघड. अशा माणसाला देखील सांभाळतो तो धनवान. जगामध्ये अब्जाधीश भरपूर असतील हो, पण एक लंगोटीवर बसलेल्या ब्रह्मचैतन्याने ज्या पद्धतीने लोकांना सांभाळलं, त्या गुरुचरणांची संपदा जगामध्ये कुठं सापडणार नाही. बघा, जगद्गुरु गातात, संतांचे या गावी बसे भांडवल, संतांचे गावी संतांचे या गावी वसे भांडवल, अवघा विठ्ठल धनवित्त, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. महाराजांच्याकडं कर्नाटकमधून काही लोक आली होती. एक दिवशी दर्शन वगैरे झालं आणि आता परत गावाकडे निघायचं. सकाळी 7 वाजले होते. महाराज ही लोक आज जाणार म्हणून भल्या पहाटे उठून काकडा करून या लोकांना जेवायला घालण्यासाठी स्वतः पिठलं भात करत होते. काय वैभव असेल हो गुरुच्या हातचं पिठलं भात. महाराजांनी पिठलं भात केलं, पोरांना पोटभर जेवायला घातलं. खरं सांगू का, आपण गुरुच्या घरी सेवा करायला जातोय हा आपला अज्ञानाचा भाग आहे. खरं तर गुरुच आपली सेवा करत असतो सतत. आमच्या प्रल्हाद महाराजांच्याकडं लोक पायीवारी करायचे. तरुण पोरं अनवाणी यायची चालत, झोपलेली असायची, मध्यरात्री दमलेली असायची. एक दिवशी एका मुलाला जाग आली, कोणीतरी आपल्याला स्पर्श करतंय. बघतात काय तर मध्यरात्री प्रत्यक्ष प्रल्हाद महाराज पोरांच्या तळपायाला तेल लावत होते. फोड आले होते चालून चालून. गुरुच्या घरी आपण सेवा करतो का गुरुच आपली सेवा करतो? महाराजांनी सगळ्यांना पोटभर पिठलं भात खायला घातला. हरिपंत मास्तरांनी तोपर्यंत येऊन महाराजांची खोली आवरली, गादी गुंडाळून ठेवली, उशी ठेवली, चादर सगळी घडी घालून ठेवली, सगळं केलं. ही लोक जेवली. महाराजांना नमस्कार करण्यासाठी हात धुवून येणार तेवढ्यात हरिपंत मास्तरांना महाराज म्हणाले, मास्तर जरा उशी खाली ठेवलेली चंची घेऊन या, त्याच्यात पैसे आहेत म्हणे थोडे. मास्तर चपापले, म्हणाले, अहो महाराज मी आत्ताच सगळा बिछाना आवरला, तिथं काही नाही उशी खाली. महाराज फक्त म्हणाले, मास्तर तुमची पोट भरायची विद्या शाळेतल्या मुलांना शिकवा, इथं मी सांगतो एवढं करा. मास्तर गपचूप गेले, उशी खाली हात घातला.
तर एक पैशानी भरलेली चंची. महाराजांनी मूठ प्रत्येकाला पैसे वाटले. संतांची या गावी वसे भांडवल, अवघा विठ्ठल धनवित्त. आणि अहो तुम्हाला नाही का हो याचा अनुभव? मला सांगा बरं. आज किती अडचणी येतात प्रपंचामध्ये, पण कुठून पैसे येतात, कुठल्या रूपाने काहीतरी होतं आणि कुठून आमचा तो प्रश्न सुटून जातो? कोण देतं? तुम्हाला वाटतं तुमचं प्राक्तन देतं? झूट. तुम्ही शरण नाही आहात, तो ब्रह्मचैतन्य पुरवतो म्हणून तुम्हाला मिळते. लक्षात घ्या. तरी ही आमची बुद्धी म्हणते हे अरे मी कमवलंय, हे माझं आहे. संतांच्या गावचं वैभव हे बुद्धी समजून घे. तू कोणाला शरण जातीयस? जगद्गुरु गातात. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी 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 प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी संतांची या गावी संतांची या गावी प्रेमाचा त्यामुळे सज्जनो, श्री गुरु शरणम यामध्ये पहिलं हे शब्द समजून घ्या. हा श्री गुरु जो आमच्यासाठी सर्वस्व आहे. आपल्याला फक्त एक करायचं आहे, आयुष्यभर त्याच्या चरणांना घट्ट धरून राहायचं आहे बघा. आणि हे आमच्याकडून काही केल्या होत नाही. आम्ही अनेक ठिकाणी भटकतो, सगळं काही करतो. अहो शरण 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 म्हणजे आम्ही कोणाकोणाला शरण जातो? उद्या कामवाली बाई म्हणाली मला परवडत नाही, बाई 1000 रुपये देते पण काम सोडू नकोस. रिक्षावाले आमचे पुण्याचे विशेष गमतीने मी रामायणामध्ये नेहमी सांगत असतो, त्या केवटाच्या तिथं राम येतो आणि केवटाला म्हणतो अरे मला गंगा पार करायची आहे, नाव आण. केवट म्हणतो नाही आणणार. मी म्हटलं केवट पुण्याचा होता.
आम्ही त्यालाही शरण जातो. अरे बाबा काय 50 रुपये वरती देतो, पण चल. आम्हाला शरण जाणं जमतं, पण कोणाला शरण जायचं हेच कळत नाही. कोणाला शरण जायचं. आणि दुसरी गोष्ट, शरण जाणं म्हणजे काय हे देखील कळत नाही. काय तुमच्या दृष्टीने शरण जाणं या शब्दाची व्याख्या? गोंदवल्याला जायचं, समाधी समोर उभं राहायचं, हात जोडायचे, डोकं टेकवायचं, नारळ ठेवायचा, हार, पेढे, आपली माळ समाधीला लावायची, वरती यायचं, खोलीची व्यवस्था करायची, आमटीचा आस्वाद घ्यायचा. शरण जाणं म्हणजे नेमकं काय? गुरुचं वैभव कळालं, गुरुचा मोठेपणा कळाला. आमच्या अग्निहोत्री सरांनी मला एकच वाक्य दिले, श्री गुरु शरणम. त्यामुळे त्यातला श्री गुरु कळाला, पण त्याला शरण कसं जायचं आणि शरण जाणं म्हणजे नेमकं काय करायचं? आणखीन एक प्रश्न, त्याच्यात उपप्रश्न, शरणागती शिवाय चालणार नाही का? शरण जायचं काय ते बघूत पुढं, पण शरणागती शिवाय चालेल का? बघा, एखादा राजा असतो श्रीमंत, त्याच्याकडे वेगवेगळे दासदासी असतात, आणि त्या राजाला काहीतरी सुवार्ता जेव्हा कोणीतरी अगदी जवळचं येऊन सांगतं दास, तर तो काय करतो, राजा इकडं तिकडं बघतो, काय याला बक्षीस द्यावं, आणि आपल्या गळ्यातला सर्वोत्कृष्ट जो कंठमणी असतो तो काढतो आणि फेकतो त्याच्यावरती, हे घे. सज्जनो, जेव्हा तुम्ही गुरुला अनन्य भावाने शरण जाताना, गुरुसाठी तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो, आणि त्यावेळेला गुरु त्याच्याजवळची सर्वोत्तम गोष्ट तुम्हाला देतो, आणि ती म्हणजे रामरायाची भक्ती तुम्हाला देतो. तो बघा, रामाची भक्ती. शरणागतीशिवाय परमार्थामध्ये पर्याय नाही, नाही, नाही. तुम्ही काय वाटेल ते करा, पण जर तुम्ही शरण नसाल तर तुम्ही त्या अंतिम वैभवापासून दूर आहात. बघा, गुरुच्या. आणि गुरु थोडा खट्याळ असतो बरं का. जैसा भाव तैसा देव. त्याला माहिती आहे आम्ही प्रापंचिक लोक एक इन्क्रिमेंटच्या ऐवजी 2 इन्क्रिमेंट दिले, वा 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 महाराजांची कृपा आहे बाबा, म्हणून त्यामध्ये तृप्त होणारे आहोत. सांसारिक सुख मिळालं, गुरुची कृपा म्हणून आम्ही ते पूर्णत्व म्हणून समजून घेणारे आहोत. कोणाला रामासाठी राम हवाय? त्यामुळे शरण जाण्यामध्ये अडथळा असा आहे की एकतर आम्हाला शरणागतीचं महत्त्व कळत नाही. आम्हाला असं वाटतं की कदाचित शरणागतीशिवाय देखील काम होऊन जाईल, पण शरणागतीशिवाय काम होऊ शकत नाही. माझी माऊली त्यामुळे हरिपाठामध्ये पडदीप माऊली हरिपाठामध्ये एक फार महत्वाचं वाक्य सांगून जाते. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. योग याग विधी येणे योगे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. योग याग विधी येणे नो. माऊलीचा हा अतिशय सुंदर अभंग आहे. वेळेअभावी पूर्ण गात नाही. भावे विण देव न कळे निसंदेह. गुरु विणे अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. गुजे विण हित कोण सांगे. मग यावरती उपाय काय? माऊलीच उपाय सांगते आम्हाला. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात.
ज्ञानदेव सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची साधूचे संगती तरणोपाय साधूचे संगती तरणोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मी गमतीने म्हणत असतो ज्ञानेश्वर महाराजांचं इंग्लिश फार चांगलं होतं. हरिमुखे म्हणा HURRY हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय एकमेव उपाय आहे साधू संग. आणि संग म्हणजे साथ नाही संग म्हणजे आपलं मन त्याच्याशी संलग्न करणं. तर सज्जनो गुरु नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती हे कळालं. गुरुचं वैभव देखील जगद्गुरूंच्या शब्दात कळालं. गुरुला शरण जायला पाहिजे हे देखील कळालं. कारण ज्याला आपण शरण जातो तो त्याच्याकडची सर्वोत्तम गोष्ट आपल्याला देऊन टाकतो हे देखील कळालं. पण एक गोष्ट आयुष्यभर कळत नाही गुरुला शरण कसं जायचं. महाराजांच्या चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकामध्ये जी काही महाराजांची सुंदर सुंदर वचनं लिहिली आहेत ना बाबांनी बोधवचनं त्यामध्ये सगळ्यात शेवटच्या पानावरती जा कधीतरी आणि त्यामध्ये एक फार सुंदर वाक्य लिहून ठेवले जे मी नेहमी अंडरलाईन करत असतो. काय लिहिलंय माहिती ते वाक्य. श्री महाराज मला आपण शरण यायला शिकवा. गुरुला शरण जायला मला तुम्ही शिकवा म्हणतात. गुरु शरण श्री गुरु शरण. गुरुला शरण कसं जायचं हे गुरुनीच शिकवायला पाहिजे आम्हाला. आणि मी तुम्हाला सांगितलं ना शरणार्थी एखाद्या देशामध्ये जाऊन राहतो तेव्हा त्या शरणार्थीला काय अगतिकता असते काय असहाय्यता असते की अरे तू जर मला परत पाठवलंस तर मृत्यूच माझी वाट बघतोय तिकडं. मला सांभाळ मला सांभाळ. सज्जनो आम्ही देखील ॲसलम असलेले शरणार्थी आहोत. मायारूपी या संसाराच्या असंतोषामध्ये होरपळत असताना गुरुच्या चरणाजवळ जाऊन आम्ही शरणार्थी होण्याचा प्रयत्न करतोय.
पण आमच्यामध्ये ती अगतिकता येत नाही, असहाय्यता येत नाही, आमच्यामध्ये ती उत्कटता येत नाही की गुरुराया आता जर तू मला मागं ढकललंस तर माझं कोण आहे रे, कोण आहे माझं. आमचे गोस्वामी तुलसीदास विनय पत्रिकेमध्ये इतकं सुंदर पद लिहून जातात, जाऊ कहां तजी चरण तिहारो. कुठं जाऊ तुझे चरण सोडून रामा. काको नाम पतित पावन हरी, खो अस दीन दयाल. विनय पत्रिका प्रत्येकाने अभ्यासायला हवी आयुष्यात. शरण कसं जायचं भगवंताला हे. म्हणून पशुपतीनाथला मनामध्ये पहिल्यापासून संकल्प आला की ती दीनता, तो दीनदास ज्याने आम्हाला शरण कसं यावं शिकवावं. कसं जायचं आपल्या गुरुला शरण. ती अगतिकता, ती असहाय्यता. एक गोष्ट सोपी असते सज्जनो, की शरण कसं जायचं हे आम्हाला त्यांच्या चरित्रातून कळतं जे त्यांना शरण गेलेले आहेत. बघा वर्गामध्ये जेव्हा एखादा ढ मुलगा असतो माझ्यासारखा आणि जेव्हा त्याला काही येत नसतं आणि मग त्याला बाई म्हणतात एक काम कर, तू या हुशार मुलाच्या शेजारी बस. त्याच्या वहीमध्ये बघ त्यांनी कसं लिहिलंय. मग त्याच्या वहीमध्ये बघून आपण लिहितो ना, तसं जे त्या सद्गुरूला शरण गेलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये आपण जेव्हा वळून बघतो, उतरून बघतो की त्यांनी कशी शरणागती साधली, तर कदाचित एक दिवा, एक मिणमिणता झरोका शरणागतीचा आपल्याला सापडू शकेल श्री गुरु शरणम मध्ये. ती अगतिकता कशी असते, ती असहाय्यता कशी असते. आणि ती अगतिकता मला दिसते आमच्या महाराजांच्या शिष्योत्तमांपैकी एक शिष्योत्तम ज्यांचं नाव आहे श्री रामानंद महाराज. जालन्याचे रामानंद महाराज. बघा संत कधी लिहून सांगत नाहीत मी कसा शरण गेलो, पण त्यांचे अभंग आपल्याला सांगतात की ते कशा पद्धतीने शरण गेले, काय त्यांच्या मनाची अवस्था झाली, काय त्यांच्या आत तळमळ निर्माण झाली असेल शरणागतीची. मी म्हटलं शरणागती ही एक केवळ व्यास पौर्णिमेची कृती नाहीये, ती स्थिती आहे मनाची अव्याहत राहणारी, एक उत्कट भावना जी कधीच मलिन होत नाही, जी कधी म्लान होत नाही. ती शरणागताच्या जीवनामध्ये निरंतर सतेज असते. रामानंद महाराज हे जालन्याचे श्री महाराजांचे शिष्योत्तम. लहानपणी संसाराचे अनेक आघात झाले, वडील वारले, आई मामाकडे घेऊन आली, आई देखील गेली, मामाने काही काळ सांभाळलं. मामा म्हणाला या भाच्याला काही सांभाळणं अवघड आहे, शाळेत त्याचं लक्ष नाही, असा मुलगा माझ्या घरात नको, माझी मुलं बिघडतील. त्याने एक सीताराम बुवा नावाचे संत होते, त्यांच्याकडे पाठवून दिलं, तुला अभंग आवडतात ना, भजनं आवडतात ना, जा त्यांच्याकडेच राहा. हे सीताराम बुवा इतके विचित्र, भजनाला उभे राहायचे रात्री 11 वाजता आणि रात्रभर भजन चालायचं. आणि या छोट्या रामानंदाला मागं टाळ घेऊन उभे ठेवायचे, म्हणायचे टाळ वाजव. एकदा याला मध्यरात्री थोडीशी डुलकी आली आणि टाळ चुकला तर यांनी हातातली चिपळी फेकून मारली त्याला. नीट भजन म्हणता येत नाही, चालता हो माझ्या आश्रमातून बाहेर. रात्रीतून बाहेर काढलं आणि तेव्हा रामानंद महाराज रामाच्या मंदिरात जाऊन एकच रामाला म्हणाले, रामा जोपर्यंत तू माझ्या भजनात डोलणार नाहीस ना, तोपर्यंत आता या गुरुला परत येऊन भेटणार नाही. गेले पुढं, काशीला गेले, दासबोध जवळ होता, तिथून पुढं आनंद सागरांपर्यंत आले. आनंद सागरांनी त्यांना ब्रह्मचैतन्यांच्या पायाशी नेला. आणि गुरु काय करतो, प्रतिभा जागृत करतो. रामानंदांची प्रतिभा ब्रह्मचैतन्याच्या कृपा आशीर्वादाने प्रकाशित झाली आणि सुंदर झरझर झरझर अभंग जसे तुकारामांचे झरू लागले
तसे माझ्या रामानंद महाराजांच्या वाणीतून अभंग येऊ लागले. महाराजांनी 1913 साली देह ठेवला. रामानंद महाराज खऱ्या अर्थाने अनाथ झाले. आपला गुरु गेला, कारण ज्यांनी गुरुकडे आणलं ते आनंदसागर 1904लाच गेले. आणि त्यानंतर गुरुचा आधार होता, गुरुनी देखील देह ठेवला. आणि मग रामानंद महाराजांची ही असलेली अगतिक असहाय्य अवस्था त्यांच्या एका अभंगामध्ये शब्दबद्ध झाली दरबारी. आणि रामानंद महाराजांचे हे शब्द तुम्हाला सांगतील की शरणागती काय असते बघा. तुझ विण काय करू मी, तुझ विण काय करू, तुझ विण काय करू मी, तुझ विण काय करू, तुझ विण काय करू मी, तुझ विण काय करू. नाही नाही उमजत काही, नाही नाही उमजत काही, नाही नाही उमजत काही, तुझ विण काय करू मी, तुझ विण काय करू, तुझ विण काय करू मी, तुझ विण काय करू. हरिद्वारच्या जंगलामध्ये एकटेच फिरतायत, सगळ्या आसमंतामध्ये बघतायत माझे ब्रह्मचैतन्य कुठे आहेत. जसा माझा राम वृक्षवेलींना विचारायचा माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे. माझ्या या रामानंदांची देखील हीच अवस्था. माझे गुरु कुठे आहेत, मला का सोडून गेले. सगळ्या त्रिभुवनामध्ये ते आहेत मान्य आहे, पण गुरु माझा कुठे आहे. रामानंद आक्रोश फोडताय. त्रिभुवनी पाहता प्रभू तुझी सत्ता, त्रिभुवनी पाहता प्रभु तुझी सत्ता, त्रिभुवनी पाहता त्रिभुवनी पाहता प्रभु तुझी सत्ता, गुरु कोणासी वरू मी तुझ विण काय करू. धनी कोणासी वरू मी तुझ विण काय करू. फिरता फिरता भ्रमलो नाथा, फिरता फिरता भ्रमलो नाथा, धीर कैसा मी धरू मी तुझ विण काय करू. तुझ विण काय करू मी, तुझ विण काय करू.
खरोखर आम्ही देखील फिरतोय, पण ती अगतिकता आमच्या हृदयात येत नाहीये. एखाद्या तेलाच्या घाण्याला बांधलेला बैल जसा असतो ना, त्याला एकच विश्व असतं, सज्जनो आम्ही देखील या उगवलेल्या सूर्यापासून रात्रीच्या अंधकारापर्यंत त्या घाणी रूपी प्रपंचालाच बांधलेलो आहोत. बघा, फिरतोय, आयुष्य व्यतीत करतोय. का व्यतीत करतोय? काय प्राप्त करायचंय? ज्याच्याजवळ परम सुख आहे त्याला आम्ही विन्मुख झालो. पण या शरणागतीसाठी ही मनाची अवस्था आमची तयार होत नाहीये. या प्रपंचातल्या सुखदुःखांनाच दूर करण्यासाठी आम्हाला गुरु हवाय. मान्य आहे, हा भवाब्दी अत्यंत खडतर आहे. गुरुच्या मदतीशिवाय तो पार करता येत नाही. पण ती अगतिकता कधीतरी गुरुजवळ बोलून दाखवावी, जशी माझ्या रामानंदांनी बोलून दाखवली. भवाब्दी हा दुस्तर अतिशय, भवाब्दी हा दुस्तर अतिशय. पंगु कैसा मी तरू, मी तुझ वीण, तुझ वीण काय करू. तुझ वीण काय करू, मी तुझ वीण, तुझ वीण काय करू. ही सगळी अगतिकता रामानंद महाराजांनी बोलून दाखवली. आणि आता ही अगतिकता आपल्या हृदयामध्ये येण्याचं सूत्र मला या शेवटच्या चरणामध्ये सापडतं. बघा, हे शरणागतीचं मर्म आहे माझ्या दृष्टीने. ज्याला शरण जायचंय त्याने या शेवटच्या चरणाचा अभ्यास करावा. काय म्हणतात शेवटच्या चरणात? श्री ब्रह्म चैतन्य गुरु माऊली, श्री ब्रह्म चैतन्य गुरु माऊली. श्री ब्रह्म चैतन्य गुरु माऊली. गुरु माऊली. श्री ब्रह्म चैतन्य गुरु माऊली. माऊली माऊली माऊली. श्री ब्रह्म चैतन्य गुरु माऊली. पहा तुझे लेकरू, मी तुझ वीण, तुझ वीण काय करू. तुझ वीण काय करू, मी तुझ वीण, तुझ वीण काय करू. तुझ वीण काय करू, तुझ वीण काय करू. तुझ वीण काय करू. श्री ब्रह्म चैतन्य गुरु माऊली ये. माऊली सद्गुरूला आईच्या रूपामध्ये हाक मारली बघा रामानंदांनी. आणि स्वतःला काय म्हटलंय? पहा तुझे लेकरू, लेकरू, लेकरू. हे आई, तुझ्या लेकराचा थोडा तरी विचार कर ग.
आमच्या रामानंद महाराजांनी फार सुंदर अभंग लिहून ठेवले. तो ती आई आहेच, माऊली आहेच, ती माऊलीसारखं सांभाळतेच. पण जसं आजच्या काळामध्ये घराघरांमध्ये हे आईचं लेकराचं नातं देखील दुरावलंय, तसं सज्जनो गुरुरूपी माऊलीपासून पण आम्ही दुरावलेलो आहोत. आम्हाला गरज आहे शरणागती. जर तुम्हाला साधायचे असेल, आणि शरणागतीशिवाय पर्याय नाही आहे, शरणागती साधायची असेल तर महाराज आपल्या प्रवचनामध्ये सांगतात, एक लेकरूहून भगवंताकडे जावं, एक लहान मूलहून भगवंताकडे जावं. आज आम्हाला या विज्ञानाने सर्व काही दिलंय, बुद्धिमत्ता दिली आहे, लॉजिकल थिंकिंग दिलंय. पण हा IQ वाढत असताना आमचा EQ मात्र या विज्ञानाने काढून घेतला बघा. सगळा इमोशनल कोशंट आमचा. आम्ही भावनिक विचार करू शकत नाही. आणि परमार्थामध्ये शरणागतीशिवाय पर्याय नाही. ही स्थिती टिकवायची असेल तर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये एका लेकरासारखं राहता यायला पाहिजे. गुरुचं लेकरू होऊन राहिलं पाहिजे बघा. आता गुरुचं लेकरू या वयात कसं होणार हो? लोक म्हणतील आता वयाची आता 70, 80, 90 आली, आता कुठलं लेकरू? लोक म्हणतील अहो लेकरू होणं म्हणजे काय बाल मुलासारखं वागणं का? बाल हट्ट करणं का? आक्रस्ताळेपणा करणं का? लेकरू होणं म्हणजे नेमकं काय? आणि शरणागतीसाठी लेकरू व्हायला पाहिजे त्यांचं. सज्जनो, गुरुकृपेने जर तुम्हाला त्यांना शरण जायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये 5 गुणधर्म जर तुम्ही आणले तर तुम्ही सद्गुरूचे लेकर होऊन जाल. 5 गुणधर्म. या 5 गुणधर्मांचं आपण चिंतन करूत आणि आज या वाणीला आम्ही विराम देणार आहे. त्यामुळं मुख्य सूत्र इथं आहे शरणागतीचं. श्री गुरु शरणम. गुरु कळाला, त्याचं वैभव कळालं, त्याला शरण कसं जायचं हे या संतांच्या असलेल्या अभंगांमधून थोडीशी आम्हाला पाऊलवाट मिळाली. आणि त्यामध्ये संत सांगतायत की तुम्ही त्यांचं लेकरू व्हा. आणि आता मग शेवटचा मुद्दा राहतो की गुरुचं लेकरू व्हायचं म्हणजे काय करायचं. 5 सूत्र आहेत लेकरू होण्याची. एक निरागस बालक डोळ्यासमोर आणा, एक 7-8 महिने वर्षाचं. जे म्हटलं तर थोडंफार स्वतः काही करू शकतंय, पण म्हटलं तर काहीच करू शकत नाही, असं एक लेकरू डोळ्यासमोर आणा आणि त्याचे गुणधर्मांचा विचार करा. पहिला गुणधर्म आहे लेकराचा अकर्तुम भाव. अकर्तुम भाव, अकर्तुम भाव. तो भगवंताने निर्माणच असा केलाय की तो स्वतःहून काहीच करू शकत नाही. आईने पाजलं तर त्याचं पोट भरणार, आईने खेळणं आणून दिलं तर ते खेळणार, आईने जवळ घेतलं तर ते त्याच्या जवळ जाणार. ते स्वतःहून काहीही करू शकत नाही. आज आम्ही सगळं काही स्वतःहून करू शकतो असं आम्हाला वाटतंय. मग शरणागती म्हणजे काय आहे? पहिलं सूत्र आहे लेकरू होण्याचं की मी काही करत नाहीये, तो माझ्याकडून सगळं करून घेतोय. तो माझ्याकडून सगळं करून घेतोय.
अकर्तुम भाव. या भावनेमध्ये फार मोठं वैभव सामावलंय बरं का. बघा आमचे समर्थ उगीच म्हणून गेले नाही तो, मी करता ऐसे म्हणशी तेणे तू कष्टी होशी. राम करता ऐसे म्हणशी पावशी यश कीर्ती प्रताप. फक्त म्हणा, फक्त म्हणा. शरणागतीचं पहिलं सूत्र आहे आपल्या जीवनात, मी या शब्दाला सोडा. मी करतोय, मी केल्याने होईल नाही, तो माझ्याकडून करून घेतोय, त्याच्या शक्तीने सगळं घडतंय. यामध्ये फार मोठं वैभव सामावलंय आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे आमचा हनुमंत. हनुमंत लंका दहन करून सीतेचा शोध घेऊन परत आला. रामाच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. आणि कसा उभा राहिलाय, सगळं वानरदळ आहे, समोर जामवंत आहे, अंगद आहे, नल नील आहेत, सगळे वानर आहेत. आणि त्यांच्या मागं कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये हा लपून बसलाय. बघा अकर्तुम भावनेचे फार सुंदर दोन चित्र दिसतात. अकर्तुम भाव म्हणजे लोक म्हणतात काहीच करायचं नाही. कर्माचा निषेध नाहीये, कर्त्याचा निषेध आहे. कसा हनुमंत दाखवतो, उड्डाण करायची वेळ आली तेव्हा सगळ्यांना म्हणाला चला सगळेजण मागं व्हा, आता मी जातो, कार्य करून परत येतो, मला आनंद होतोय. कार्य करण्यामध्ये सगळ्यात पुढं, कार्य करून परत आला, यश मिळालं, सगळ्यांच्या मागं, सगळ्यांच्या मागं लपलेला आहे राम. राम म्हणतो अरे कुठे तो हनुमंत. मग कोणीतरी अरे हनुमंता पुढे तुझ्याबद्दल बोलतायत. पाणी पाणी होते हनुमंताचं. आणि रामराय हनुमंताकडे पाहतोय आणि म्हणतो सुनु कपी तोही उरीनमय नाही. रामराया हनुमंताला म्हणतोय हनुमंता मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. अरे तू काय अद्भुत केलेस कार्य. आणि हनुमंत ते ऐकल्यानंतर सुनी प्रभू बचन बिलो की मुख गात हरशी हनुमंत चरण परे उपरे माकुल त्राही त्राही भगवंत. अरे जो रावणाच्या आगीला घाबरला नाही, राक्षसांना घाबरला नाही, तो रामाच्या चरणांवरती कोसळतोय आणि म्हणतो रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा. कशापासून रक्षण करा. मी करता आहे. हे प्रभू तुम्ही जे म्हणताय ना की मी हे सगळं केलं, नाही प्रभू नाही, मला यापासून तुम्ही रक्षण करा. आणि रामराया फार सुंदर सुंदर कांड आहे हो आमचं. बार बार प्रभू चहही उठावा प्रेम मगन तेही उठ बन भावा. प्रभु कर पंकज कपिके सीसा सुमिरिसो दसा मगन गौरीसा. सावधान मन करी पुनि शंकर लागे कहन कथाति सुंदर. कपि उठाई प्रभु हृदय लगावा कर गही परम निकट बैठावा. आहा. हनुमंताला कोणीतरी विचारलं अरे हनुमंता राम असं म्हणत होता तेव्हा तू असा कोसळून का खाली पडला आणि रामाच्या पायाला घट्ट मिठी मारून का बसलास. तो म्हणाला मला लहानपणी अंजनीला मी कसं काम करून घ्यायचो ते आठवलं. काय व्हायचं, अंजनी म्हणे मला कधी कडेवरच घ्यायची नाही. मग मी एक गोष्ट केली की रामाच्या पायाला घट्ट मिठी मारली लहान मुलासारखी. लेकरू रामरायाला अशी अडचण करून टाकली की आता डोक्यावरून हात फिरवून झाला. अरे आता तरी उठ. ज्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर महादेवाला समाधी लागली तो हनुमंत तरी उठायला तयार नाही. मग माझ्या रामाने काय करावं, एखाद्या लहान बाळाला जसं कडेवर उचलून घेतात तसं माझ्या मारुती रायाला उचलून रामाने हृदयाशी लावलं. कपि उठाई प्रभु हृदय लगावा कर गही परम निकट बैठावा.
हात धरलाय हनुमंताचा आणि जवळ बसवलंय अगदी. तर सज्जनो, हे संपूर्ण रामायणामध्ये केवळ हनुमंताला मिळालेलं वैभव आहे, बाकी कोणाला मिळालं नाही. ते वैभव त्यालाच मिळतं जो आपल्या जीवनामध्ये अकर्तुम भावनेने शरण जातो. बस, अकर्तुम भावनेने. त्यामुळे शरणागतीचं पहिलं सूत्र लक्षात ठेवा, कधीही स्वतःकडं करते पण घेऊ नका. दिस इज फर्स्ट. मला अबकडं बाराखडी नीट येत नाही, त्यामुळे 5ही सूत्र मी पासूनच आणली आहेत. लक्षात ठेवायला सोपी जातात. तो काय समोर कागद नाही, काही नाही, लक्षात कसं ठेवायचं. त्यामुळे पहिलं सूत्र आहे अकर्तुम, अकर्तुम. दुसरं शरणागतीचं सूत्र आहे, जरा अवघड शब्द आहे कळायला, पण मी पण गुगल करून बघितला, अर्थ निघतो त्याचा. ते म्हणजे आपण अनघ होणं गरजेचं आहे. अनघ. आमची अनघा आरकटकर आहे ताई इथं, पण ती लेडी अनघा झाली. अनघ म्हणजे निष्पाप होणं गरजेचं आहे. तुम्ही निष्पाप. शरण जायचं असेल तर पापाचरणापासून स्वतःला सांभाळलं पाहिजे. तुमचं आतमध्ये तुमचंच तुम्हाला एक भय शरणागतीपासून थांबवत असतं. बघा, निष्पाप व्हायला पाहिजे. जो निष्पाप झाला त्याला फार स्वाभाविकपणे शरणागती प्राप्त होते. काय होतं माता माझ्या शबरीकडं, काय होतं जटायूकडं, काय होतं वेडा अप्पाकडं. गोंदवल्याचा आमचा वेडा अप्पा अनघ होता, तो निष्पाप होता. आणि तुम्ही म्हणाल की अहो आता निष्पाप होणं हे तर एवढं आयुष्य झालं, कदाचित काया वाचा मनाने अनेक जाणते अजाणतेपणाने पाप झाली असतील, मग आम्हाला शरण जाता येणार नाही का? सज्जनो, परवा चंद्रतने दादांनी एक फार छान वाक्य सांगितलं. आपण आता ब्रह्मचैतन्यांना माऊली म्हटलं. एक लौकिक माऊली असते जी लेकराला आपल्या गर्भातून, आपल्या पोटातून बाहेर काढून जन्म देते, आणि एक सद्गुरू माऊली असते जी अनंत पापांच्या सहित लेकराला पोटात घेते, अनंत पापांच्या सहित. त्यामुळे आमच्या ब्रह्मानंदांनी देखील शेवटी सांगितलं मोक्षप्राप्तीच्या रहस्यात, पाप कर्माकडे वळू नये, पाप मार्गाकडे वळू नये. आपण शक्यतो सांभाळावं, पण जर आपल्याकडून झालं तर जाऊन पुन्हा त्यांचेच पाय धरावेत. पर्याय नाही आहे दुसरा. तोच एक आहे जो आम्हाला या सगळ्यातून मुक्त करेल. आपण म्हणालो कसं? माऊली सांगते ना, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. असू देत पापाचे डोंगर तुमचे, पण गुरुशी कन्फेस राहा, अनघ राहा, निष्पाप राहण्याचा प्रयत्न करा. शरणागतीचं दुसरं सूत्र आहे अकर्तुम, अनघ. आमच्या महाराजांच्याकडे एक दुसंगे नावाचा व्यभिचारी मुलगा होता, तरुण मुलगा, बाहेर ख्याली होता, वेश्यांबरोबर सतत जायचा. आणि त्याची आई मरताना तिने महाराजांना कडे ह्याला सोपवलं, महाराज ह्याला सांभाळा माझ्या लेकराला. महाराज म्हणाले काळजी करू नको, राहील माझ्याबरोबर. पण महाराजांच्या लक्षात आलं की ह्याची ही वाईट सवय आहे. एकदा एकादशीचं भजन चाललेलं असताना हा नजर चुकवून एका वेश्येबरोबर माणगंगेच्या तीरावरती गेला आणि कुठेतरी गवतामध्ये रात्रीच्या अंधकारात हा व्यभिचार करत पहुडलेला. महाराजांनी भजन संपल्यानंतर हातामध्ये मशाल घेतली. कुठं गेला हा? शोधत 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 नदी किनारी गेले. तिथं हा वेश्येबरोबर पहुडला होता. काय केलं असतो एका बापाने?
महाराजांनी आपल्या अंगावरचं वस्त्र कफनी काढून त्या दुसुंग्याच्या अंगावरती टाकलं आणि महाराज निघून गेले. रेखलाला थंडी वाजत असेल म्हणून. हा सकाळी उठला आणि महाराजांची कफनी बघितल्यानंतर दरदरून घाम फुटला. स्नान केलं. महाराजांच्या दरवाजाच्या बाहेर येऊन उभा राहिला. रात्रभर जागरण झाल्यामुळं महाराज उशिरा बाहेर आले आणि महाराज फक्त एवढंच म्हणाले की आता 13 कोटी रामनाम घेतल्यानंतरच तोंड दाखवायचं. सज्जनो, गुरु अनघ करून टाकतो आपल्याला. आपण विवेकाने पाप आचरण करू नये आणि जर असेल तर आपण गुरुच्या चरणी विदित करावं. गुरु आपल्याला पापमुक्त करतो. शरणागतीसाठी पहिला भाग अकर्तुम, दुसरं सूत्र अनघ, तिसरं सूत्र लेकरू होण्याचं आहे आणि ते म्हणजे अनन्य. अनन्य. जसं त्या छोट्याशा लेकराला आईशिवाय दुसरं कोणी नाही, कोणीच नाही त्याला. त्याला बऱ्याचदा आई काय करते, रिझवण्यासाठी खेळणी समोर टाकते. ते खेळण्याशी खेळत बसतं, पण त्याला थोड्याच वेळात लक्षात येतं की आई आपल्याला फसवतीये, आई आपल्याला पाहिजे. ते त्यावेळेला जसं भोकाड पसरतं, मला तुझ्याशिवाय कोणी नाही, मला तू घे, तू घे, तू घे. सज्जनो, शरणागतीमध्ये दररोज सकाळी उठल्यानंतर महाराजांना एकच म्हणावं, महाराज आजच्या दिवसाला केवळ तुमच्या कृपेने मला प्राप्त झालेला आहे. हा दिवस तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या स्मरणामध्ये जावो असं म्हणून आपण कर्म करावं. प्रत्येक कर्मामध्ये त्यांची आठवण ठेवावी. प्रत्येक कर्म त्यांना विदित करावं मनातल्या मनात. आणि सगळं झाल्यानंतर रात्री झोपताना महाराज म्हणतात, तुम्ही तुमचं हृदय उकलून माझ्याशी बोला. काय झालंय मला सांगा, विदित करा. ही अनन्यता तुम्ही गुरुशी जर प्रस्थापित केली एखाद्या लेकराप्रमाणे, जसं ते लेकरू आईच्या कुशीमध्ये पहुडल्या पहुडल्या, आई तुला आज सांगू का काय झालं शाळेमध्ये, असं म्हणून जसं बोबड्या घोषित महाराज आपल्या आईशी बोलतं ना, तसं आपण आपल्या गुरुशी बोलावं. बघा, शरणागतीला हे फार पूरक आहे. आपण एक संबंध प्रस्थापित करावा आपल्या आईसारखा त्याच्याशी. त्यामुळं अकर्तुम, अनघ, अनन्य, शरणागतीचं चौथं सूत्र लेकरू होण्याचं, आणि ते म्हणजे अव्यक्त. आपण अव्यक्त राहावं. म्हणजे काय, गुरुला कधीही काही मागू नये, कधीच काही मागू नये. बघा, एखादी लेक माहेरी आली ना की जो बाप तिच्या लग्नासाठी आयुष्यभर झटत असतो, दागदागिने जमा करत असतो, तो बाप लेक जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते ना तेव्हा बघत नाही अंगावर सगळे दागिने आहेत की नाही. तो फक्त तिच्या डोळ्यात एवढंच बघतो की माझी लेक समाधानी आहे ना. ती जर येऊन म्हणाली नाही बाबा असं आहे तसं आहे तसं आहे, तर बापाच्या हृदयाला केवढा त्रास होतो. सज्जनो, तसं गुरु नेहमी आपल्या डोळ्यामध्ये एकच बघतो, तू समाधानी आहेस ना बाबा. आणि वस्तू समाधान देत नाही, वृत्ती समाधान देते. लक्षात घ्या, वृत्ती समाधान देते. वस्तू मागितल्या तरी तुमचं समाधान तुम्हाला मिळेलच याची खात्री नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काय हवं आहे हे जे तुम्हाला कळत नाही ते तुमच्या गुरुला कळतं. जसं लेकराने शिशू केली आहे की नाही हे लेकरू आईला सांगत नाही, आईच जाऊन बघते, त्याचं दुपटं तपासते, स्वच्छ करते, स्नान घालते, पावडर लावते, त्याचे पापे घेते, सगळं करते, आई करते. लेकरू काही सांगतं का आईला? आई त्याच्यासाठी जाऊन सुंदर सुंदर ड्रेस आणते. ते म्हणतं का आई मला पिवळ्या रंगाचेच आण, लाल रंगाचे नको. ते म्हणतं का आई मला असे छुमछुम आण. आई त्याला सजवते. अव्यक्त रहा, महाराज तुम्हाला तुमची झोळी फाटूस तर देतील. बघा, काय मागून मागून मागणार तुम्ही? अहो, तो इतका स्वसंवेद्य आहे. आमच्या गोंदवल्याला
महाराजांची एक सेवेकरी होती ना, ती एकदा दत्त मंदिराच्या मागं बसली होती, विचार करत होती की आज जर गव्हाची खीर खायला मिळाली तर किती छान होईल. तिथं कोणी नाही आहे, तिच्या मनामध्ये विचार आला आहे. 2 तासानंतर महाराज फुलपात्र भरून गरमागरम गव्हाची खीर घेऊन आले. म्हणाले, हे घे बाळा, अजूनही लागली तर सांग बरं, घेऊन येतो मी. छोट्या छोट्या गोष्टी देखील तुमचा महाराज पुरवठा करतात. अनुभव नाही का हो तुमचा? मग आपल्या ब्रह्मानंदांसारखं आपण का शरण नाही जावं की महाराज जर करायचं असेल तर एकच करा की माझं मागणं बंद करून टाका. हे अव्यक्त होणं म्हणजे लेकरू होणं आहे बघा. आणि 5वं आणि अंतिम शरणागतीचं सूत्र आहे ते म्हणजे निरंतर आपल्या गुरुचं अनुसंधान ठेवणं. अनुसंधान, सतत स्मरण, सतत स्मरण. पूज्य भाऊसाहेब केतकरांनी शरणागती कशी साधली, काय केलं त्यांनी शरणागतीसाठी? एकच गोष्ट केली. भाऊसाहेबांना विचारलं, तुम्ही जप किती करता, काय करता उपासना? म्हणाले, माझी उपासना काही नाही, दर तासाने उठायचं, काठी टेकत टेकत जायचं आणि स्वारीला एकदा डोळे भरून पाहायचं. म्हणाले, बस एवढी एकच साधना केली. हे अनुसंधान आपण आपल्या हृदयामध्ये आपल्या गुरुचं ठेवावं. सतत जावं, थोड्या थोड्या वेळाने विग्रहासमोर उभं राहून महाराजांशी बोलावं, नमस्कार करावा, वंदन करावं. कसंही करून आपल्या गुरुशी सतत अनुसंधान ठेवावं. अगदी एखादी वस्तू विकत घ्यायची झाली ना तर मनातल्या मनात, महाराज कुठली घेऊ, ही घेऊ का, ही कशी वाटते, ही छान आहे का? अनन्यता, सतत अनुसंधान आपण आपल्या गुरुचं ठेवावं. मी एक गंमत सांगू का तुम्हाला? आपलं घड्याळ असतं ना, आपण जेव्हा जेव्हा घड्याळ बघतो ना तेव्हा आत्ता गोंधळात काय चाललं असेल ह्याचा विचार करावा. 4:45 झाले, अरे काकड्याची घंटा वाजली, बरं 5:30 झाले, अरे लोणी प्रसाद. बघा काही दिवसांनी जिभेवर आपोआप लोणी प्रसादाची चव येईल तुमच्या, न खाता. हे अनुसंधानाचं महत्त्व आहे. तुम्ही आपलं मन अशा पद्धतीने गुरुच्या अनुसंधानामध्ये ठेवा. खरं तर माझ्या डोक्यामध्ये 5 सूत्र करावीत का 6 सूत्र करावीत याच्याबद्दल थोडंसं वर खाली चाललं होतं. 6वं सूत्रही सांगूनच टाकतो, तेही अपासूनच आहे. ते माझ्यासारख्या मुलासाठी नाही आहे. बघा लहान मुलांमध्ये देखील 2 प्रकार असतात. एक खोडसर असतात, बिलकुल ऐकत नाहीत, आणि दुसरी मुलं आज्ञाधारक असतात. बघा फक्त आईने डोळे वटारले की बरोबर गपचूप साईडला बसतात. तर 6वं अचं सूत्र आहे आज्ञाधारक राहावं. बघा आपण गुरुचं, महाराजांच्या डोळ्याकडे बघितलं की कळतं आज काही जप झालेला नाहीये, लगेच माळ घ्यावी, बसावं. हो महाराज नाही झालं बरं. हे लेकरू होणं आहे बघा गुरुचं. त्यामुळं अकर्तुम राहा, अनघ राहा. 3रं सूत्र अनन्य राहा. 4थं सूत्र अव्यक्त राहा. 5वं सूत्र अनुसंधानात्मक राहा. आणि 6वं शरणागतीचं सूत्र आहे आज्ञा पालन करा गुरुचं. अशा पद्धतीने आपण आपल्या मनाला जर ठेवलं तर आपण गुरुचं लेकरू होत. आणि जो गुरुचं लेकरू होतो तो गुरु शरणम या स्थितीमध्ये राहतो. महाराजांना तुमचे हार, पेढे, लाडू ठीक आहे, पण खरी गुरुला गरज आहे या 6 सूत्रांनी आपलं जीवन जगणाऱ्या साधकाची. असे 6 सूत्र तुमच्या जीवनात यावेत हे मी सर्वांच्या वतीने महाराजांच्या चरणी मागतो. म्हणजे खरी गुरुपौर्णिमा आपण साजरी केल्याचं आपल्याला सगळ्यांना समाधान मिळेल. वाणीला विराम देताना 2 मिनिटं. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम
राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 पवन तनया संकट हरन मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र प्रिय